सर्व मंगल मांगल सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके नारायणी नमः. अष्टमीचा चंद्रमा भाविकांच्या मेळ्यात घागरीच्या नातात खेळे डौलात ग अंबिका. अष्टमीचा चंद्रमा आला कडे आनंदी आनंद झाला कडे. भाविकांच्या मेळ्यात घागरीच्या नातात खेळ खेळे डौलात ग अंबिका. चंदेरी शानुनवाने सोनी जगदंबा. चंदेरी शानुनवाने सोनी जगदंबा. पटपदरावर जगतारीचा नाच नाच रामोद थवा. पैंजणाच्या तालात घागरीच्या नातात खेळ खेळे डौलात ग अंबिका. अष्टमीचा चंद्रमा आला कडे आनंदी आनंद झाला कडे. भाविकां कानाच चुम चुम नाच झडीत खेळ खेळे डौल अंबिका. अष्टमीचा चंद्रमा कडे आनंदी आनंदे. कधीच्या नादात खेळ खेळे डौलात ग अंबिका. वाचंत्र्या वाजती नौबतीच्या झडताची. वाचंत्र्या वाजती नौबतीच्या झडताची. झांज चिपळ्या मृदुंग वीणा टाळ ऐकता डुलताची. हर्ष फुले गालात घागरीच्या नादात खेळ खेळ डौलात ग अंबिका. अष्टमीचा चंद्रमा आला कडे आनंदी आनंद झाला कडे. भाविकांच्या मेळ्यात घागरीच्या नादात खेळ खेळ डौलात ग अंबिका. छान. एवढा ठेका विका धरून मस्तच म्हणलं अष्टमीचं गाणं. छान छान. सगळ्यात आपल्या सिनियर आहेत बरं का सुमनताई. किती 82 वय आहे ना आता? 84. मी 2 वर्ष मागच आहे अजून. त्यांचं अभिनंदन करूया. आपल्याला 9 दिवस त्यांनी छान मेजवानी दिली. आता उद्याला शेवटचं आहे. चला छान छान चांगलं झालं. आता आपण आपल्याला हा ही आता नेहमीची रोजची वेळ दिला. म्हणजे 2 ते 3 ना? नाही रोज आपला नेहमी असतो तो 4:45 का? बर ठरूया. म्हणूनच 4:45 काही हरकत नाही. चला माझ्या दोघी सुना पण बर असू दे बघूया. ठीक तो नंतर ठरवू. असू दे सगळ्यांना विचारून ठरवू आपण. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी. अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उतरिल पैल पारू. ज्ञानदेव ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडिल भव व्यथा. ज्ञानदेव ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे जीवलग निर्धारे. ज्ञानदेव सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान दाविली निज खूण. ज्ञानदेवे ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा मुळंगणे इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे ते नेणू युक्तीची आखोली म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर. आज आता अष्टमी, खऱ्या अर्थानं आज अष्टमी आहे. काल तसा 8वा दिवस होता, पण आज अष्टमी आहे. सगळ्यांना नवरात्रीच्या अष्टमीच्या शुभेच्छा. कुणाकुणाकडे काय काय कार्यक्रम असतील. आत्ता ताईंनी सुमनताईंनी पण छान गीत सादर केलेलं आहे. आता खरं म्हणजे एक महालक्ष्मीचं अष्टक आहे ते अगोदर म्हणते आणि मग आजचं आपल्याला श्रीसुक्ताच्या काही 5-7 उभ्या राहिल्यात फलश्रुतीच्या त्या घ्यायच्यात आणि ते पण आपण सगळे मिळून म्हणणार आहोत. आता तुम्हाला अष्टक म्हणजे 8 श्लोकांचं अशी शंकराचार्यांनी खूप अष्टकं रचलेली आहेत. पांडुरंगाष्टक आपल्याला माहिती आहे, गुरुअष्टक माहिती आहे. तसं आता ह्या 9 दिवसामध्ये देवीचं खूप महत्त्व आहे आणि महालक्ष्मी जास्त आपण मागच्या महिन्यात महालक्ष्मीचं पूजन केलेलं गौरीचं ते जे आत्ता आपण श्रीसूक्त पण तेवढ्यासाठीच करतो आहे की आपल्याला सर्व प्रकारची संपत्ती हवी आहे आणि जीवनातलं वैभव समृद्धी हा एक परमेश्वराचा आविष्कार असतो. आपण सर्व गुणसंपन्न जसं व्हायचं आहे तसं सर्व धनसंपन्न पण माणसाला व्हायचं असतं आणि म्हणून ऐश्वर्यापासून दूर जाण्यात काही संस्कृतीनं सांगितलेलं नाही. कुठलेही ऋषी जेवढे मंत्र लिहित आहेत, जेवढी स्तोत्र लिहित आहेत, आता शंकराचार्यांसारखे इतके वैराग्याने युक्त संपन्न, पण त्यांनी या सगळ्या संसारातल्या आणि भौतिक ह्याच्यातल्या लोकांचा विचार करून, समाजाचा विचार करून ही सगळी स्तोत्र रचलेली आहेत. म्हणून ते प्रत्येक ह्याच्यात म्हणत आहेत की जीवन माझं धनसंपन्न ऐश्वर्य संपन्न होऊ देत, समृद्ध व्हायला पाहिजे आणि जीवनाची अधिष्ठात्री जी देवता आहे महालक्ष्मी, तर ती देवता तिला या स्तोत्रामध्ये वंदन केलेलं आहे, नमस्कार केलेला आहे. महालक्ष्मी नमोस्तुते. माहिती असेल तर काढून बसा, माझ्याबरोबर म्हणू लागाल. आता हे ती कशी आहे तर शंख चक्र गदा धारण करणारी आहे, गरुडावर बसलेली आरूढ झालेली आहे आणि कोलासुराला भीतीदायक वाटणारी अशी आहे. सगळ्या पापांचं हरण करणारी आहे, सिद्धिबुद्धी देणारी आहे. क्लास सुरू झालाय माझा, क्लास सुरू झालाय. काका आलेले आहेत तिकडं. नाही ग आत्ता नाही बोलायचं, त्यांना लक्षात नाही आलं.
बरं, येतोय का माझा आवाज? बघा, आवाज येतोय? तुम्हाला आवाज येतोय का सगळ्यांना? आपण असं पाहत होतो की तू माझी एकमेव हो गती हो येतो आहेस. येतो. हां, तू एकमेव गती आहेस, आश्रय आहेस. म्हणून दुसरं एक स्तोत्र आहे जे गतिस्तोम भवान्यष्टकम. चुकून मी त्याचा विचार करायला लागले होते. आणि हिनं सगळी शंख चक्र गदा वगैरे धारण केलेली आहेत, सिद्धिबुद्धी देणारी आहे. आवाज येत नाही. तेच म्हणलं, येतोय का आवाज? नाही नाही, आवाज नाही येते. तो फोन आला होता ना. मध्ये येतोय, मध्ये नाही, असं झालं. नाही, फोन आला होता तेव्हा गेला होता. आत्ता येतोय ना? आता यायला लागला. हां, ते फोन आला होता. फोन आला की असंच होतं. बरं, ठीक आहे. तर आपण ही आदिशक्ती आहे, स्थूलाहून स्थूल आणि सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. तर महालक्ष्मीचं आपण अष्टकाज म्हणूयात, मग श्रीसूक्त म्हणूयात आणि उरलेल्या वेळातच फक्त एखादं आपली ओवी झाली तर पाहूया. खरं म्हणजे ते नमो देव्ये महादेव्ये ते पण मला स्तोत्र आज म्हणावंसं वाटलं होतं. आपण सगळे मिळून त्यानिमित्तानं सगळ्यांच्या या परिवारात हा आवाज सगळ्यांमध्ये घुमेल, जेवढे उपस्थित असतील तेवढ्यांच्या घरामध्ये. इंद्र म्हणतोय बरं का, इंद्रांनी केलेली स्तुती आहे. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्व पापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषिते जगत्स्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं यः पठेत् भक्तिमान् नरः सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा. एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम. एक वेळेला म्हणलं रोज तरी महापाप दूर होणार आहे. द्विकालम यः पठेन्नित्यं धनधान्य समन्वितः. ज्याला धनधान्य भरपूर हवंय त्यांनी दोनदा म्हणायचं. त्रिकालम यः पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम. तीनदा म्हणलं तर आपल्याला चुकून कोणी एखादा मोठा शत्रू असेल, अज्ञात जरी असला तरी त्याचा नाश होईल. मला महालक्ष्मीर्भवे नित्यं प्रसन्ना वरदा शुभा. तर ही नेहमी आमच्यावर प्रसन्न होऊ देत आणि आम्हाला वर देऊ देत, असं स्तोत्र आहे. सगळी स्तोत्र इतकी छान आहेत बघा देवींची, आणि आपल्या सप्तशतीच्या पाठातली पण सगळी चांगली असतात. तर श्रीसूक्त एकदा म्हणूया अष्टमीचा सगळ्यांतर्फे जय जयकार होऊ देत. सगळ्यांकडे असेल पुस्तक, म्हणू लागा. ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह. ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वामृतमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपह्वये. श्रीर्मा देवी जुषतां कांसोस्मितां हिरण्यप्राकारां आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये. श्रियं
चंद्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतुमान् देवसख कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽसुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वान् निर्णुद मे गृहात् गन्धद्वारान् दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपव्यये श्रियं मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतां यशः कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लीतवसमे गृहे निचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योष्मान् विन्देयं पुरुषानहं यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहं सूक्तं पञ्चदशर्चञ्च श्रीकामः सततं जपेत् पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व पद्मानने पद्म ऊरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसि पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहम् अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे जुषतां देवी सर्वकामांश्च देहि मे पुत्रपौत्रधनं धान्यं हस्त्यश्वात्वश्वतरीरथं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनर्वायु धनं सूर्यो धनं वसुः धनमिंद्रो बृहस्पतिर्वरुणो धनमश्विना. आपले किती झाले होते हे 5-6 झाले होते ना. वैनतेय सोमं पिबतु वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्त्या श्रीसूक्तजापिनां. माझ्या मते इथपर्यंत झाले होते आपले फलश्रुतीचे श्लोक. आठवते का कुणाला? न क्रोधो न च मात्सर्यम हे झालं होतं. आता आपण हा जरा वेगळ्या वृत्तातला हा श्लोक पुन्हा एकदा सगळ्यांनी नीट ऐका. सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुक गंधमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसीद मह्यम. तर छान अशी रचना केलेली आहे बघा. सरसिज निलये. सरसी म्हणजे सरोवर आणि सरसिज म्हणजे सरोवरात जन्माला येणारं, अर्थातच काय तर कमळ. निलय म्हणजे तिचं आलय म्हणजेच निवासस्थान, म्हणजे कमळात वास करणारी, निवास करणारी. पुढं म्हणले सरोज हस्ते. सर हा म्हणजे पण सरोवर आणि सरोज म्हणजे त्या सरोवरात उमळणारं. आधी तेच सांगितलं सरसिज म्हणजे कमळात राहणारी आणि इथे सांगितलं सरोज हस्ते म्हणजे हातामध्ये कमळ धारण करणारी. म्हणजे जिचे हात अगदी कमळासारखे आहेत, मऊ मऊ मृदू मुलायम आहेत, असाही अर्थ होतो सरोज हस्ते.
म्हणजे कमळासारखे नाजूक हात असणारी किंवा जिच्या हातात कमळ आहे. पुढं म्हणलेलं आहे धवल तरांशुक गंधमाल्य शोभे. धवल मी काल या कुंदे श्लोक तिकडे म्हणले होते का आपल्यात म्हणलेले मला आठवत नाही. तर त्या सरस्वती देवीला काय आवडतं, सरस्वती असो ही असो तर अत्यंत शुभ्र असं या कुंदे तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता, म्हणजे जिने शुभ्र वस्त्र परिधान केलेलं आणि तिला सगळे ब्रह्मा विष्णू महेश सगळे वंदन करतात. तसं आता इथं म्हणलं की जिनं धवल तरांशुक, अंशुक म्हणजे रेशमी वस्त्र, आणि धवल तर शब्द वापरला आहे बरं का. संस्कृतचं एक वैशिष्ट्य असतं, तर म्हणजे कम्पॅरेटिव्ह स्टडी, म्हणजे कम्पॅरेटिव्ह ती डिग्री, की शुभ्रपेक्षा अधिक शुभ्र आणि उत्तम सुपरलेटिव्हपर्यंत गेलेले नाहीत. धवल तम नाही म्हणलेलं, धवल तरच म्हणलेलं. तर असं धवल शुभ्र रेशमी वस्त्र परिधान केलेली. आणि पुढं काय म्हणले, गंधमाल्य शोभे, सुगंध अर्थात चंदनाचा, आणि माल्य म्हणजे माळा, पुष्पहार यांनी जी शोभे, म्हणजे आपण मराठीत शोभे म्हणतो तसंच संस्कृत आले आहे की शोभणारी, शोभणारी ही देवी किंवा हे भगवती म्हणजे कमलात वास करणाऱ्या, कमलासारखे रक्तवर्ण हात असणाऱ्या, अत्यंत शुभ्र असं रेशमी वस्त्र आणि चंदन आणि पुष्पहारांनी शोभिवंत दिसणाऱ्या हे देवी तू काय करतेस, भवंती कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तम जपेत. म्हणजे जे भक्त श्रीसूक्तम जपेत भक्तानां असा अन्वय घ्यायचा. म्हणजे श्रीसूक्ताचं जप किंवा म्हणजे पठण करीत करीत करणारे जे सगळे माझे तुझे भक्त आहेत त्यांना तू काय कर, कृतपुण्यानां, ज्यांनी अत्यंत पुण्य पण केलेली आहेत, चांगली कर्म केलेली आहेत, त्यांच्यासाठी तू अनुकूल होतेस किंवा ऐश्वर निर्माण करून देतेस. पुढं म्हणलेलं आहे हरिवल्लभे, हरीची पत्नी आहे ही, म्हणजेच विष्णूची पत्नी आहे. भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवन भूती करी, सगळ्या त्रिभुवनाचं कल्याण करणारी, ती साधीसुधी नाही आहे, त्रिभुवनात ऐश्वर निर्माण करणारी आहे. मग मला द्यायला तर काय तुला जाणार आहे, प्रसिद्ध प्रसिद्ध मह्यम, मह्यम म्हणजे माझ्यावर, प्रसिद्ध म्हणजे कृपा कर, प्रसन्न हो, म्हणजे सगळ्या विश्वाला त्रिभुवनाला ऐश्वर निर्माण करून देणारी अशी देवी. आणि तू कशी आहेस, मनोज्ञ, सगळी विशेषणं सप्तमीमध्ये वापरलेली आहेत. मनोज्ञ म्हणजे मनाला हरण करून घेणारी, मनाला आनंद देणारी, म्हणजे सगळ्यांचं चित्त आकृष्ट करणाऱ्या अशा हे लक्ष्मी देवी, या त्रिभुवनात ऐश्वर निर्माण करणाऱ्या देवी, प्रसिद्ध माझ्यावर प्रसन्न हो. दुसरं एक श्लोक आहे किंवा मंत्र आहे, प्रसिद्ध मम भास्कर आदित्य हृदयमध्ये, की भास्करा माझ्यावर प्रसन्न हो. सगळ्याच कवींना, सगळ्याच या ऋषींना आपल्यावर भगवंताची कृपा व्हावी, त्यांनी आपल्याला आपल्यावर प्रसन्न व्हावे, त्यासाठी जवळजवळ प्रत्येक स्तोत्रात म्हणलेलं असतं प्रसिद्ध, प्रसिद्ध म्हणजे प्रसन्न हो. आता सगळा अर्थ कळला असेल, कारण हा जरा मोठा श्लोक होता. म्हणजे कमळामध्ये वास करणारी, कमळासारखे सुंदर मऊ आणि रक्तवर्ण असणारे हात असणारी, अत्यंत शुभ्र वस्त्र रेशमी वस्त्र परिधान करणारी, चंदन आणि पुष्पहारांनी सुगंधित शोभिवंत दिसणारी देवी भगवती विष्णुप्रिये, सर्वांचं चित्त आकृष्ट करणाऱ्या आणि त्रिभुवनात ऐश्वर निर्माण करणाऱ्या हे देवी माझ्यावर प्रसन्न हो. खूप सुंदर असा श्लोक आहे. फलश्रुती म्हणजे मला फक्त काहीतरी पाहिजे असा अर्थ नाही. अहो देवाची प्रसन्नता, देव आपल्यासमोर येणं हेच केवढं भाग्य आहे नाही का. आता थोडे राहिले श्लोक. आता पुढे तिला वेगवेगळी विशेषणं लावलीत आणि तिला नमस्कार असो. विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं
नमाम्यच्युत वल्लभाम. फक्त एक शेवटचं बघा संधी आहे. विष्णू पत्नी नाही, नमामि अच्युत वल्लभाम. अच्युत म्हणजेच विष्णू, वल्लभा म्हणजे पत्नी किंवा लाडकी प्रिय. काय म्हणले? विष्णुपत्नीम क्षमाम देवी. हे विष्णुपत्नी, तू कशी आहेस? क्षमा करणारी आहेस. माझ्यावर हे देवी क्षमा कर. शिवाय अजून तिची वैशिष्ट्ये आहेत. माधवीम म्हणजे माधवाची पत्नी, आणि माधव प्रियाम आणि माधवाला प्रिय असणारी, प्रिय सखी, अगदी प्रिय. आपल्याला मैत्रिणीचं नातं जास्त जवळ असतं बघा इतर कुठल्याही नात्यापेक्षा, त्यामुळे प्रिय सखीम देवीम म्हणलेलं. अगदी मैत्री करण्यासाठी भक्तांना अशी जवळची वाटणारी आणि आनंद देणारी अशी तू देवी आहेस. तर तू काय कर? नमामि अच्युत वल्लभाम. अच्युत म्हणजे पुन्हा विष्णू आणि वल्लभा म्हणजे त्याची पत्नी. तर विष्णूची पत्नी असणारी अशी तू विष्णुप्रिया, मी तुला नमामि म्हणजे नमस्कार करतो. बघा, जरी आपल्याला त्यांनी काही द्यायचं ठरवलं असेल तरी ते मागायलाच पाहिजे असं नाही. आपण केवळ त्यांना सादर नमस्कार केला, नमन केलं तरी आपल्या मनातलं ते जाणणारे भगवंत असतात. बघा, ही देवी तशीच आहे. आपण मागितलं तर देणारे हे आसपासचे लोक असतात आपल्या पृथ्वी तलावरचे, पण भगवंताला, गुरूंना काही न मागता ते आपल्याला देत असतात. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. बघा, इतकं सगळं मागितलंय म्हणजे अशी तू आहेस आणि तुला माझा शतशः नमस्कार असं म्हटलेलं आहे. पुढं काय म्हणले? महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमही. विद्महे म्हणजे जाणणे, महालक्ष्मीच च म्हणजे आणि काय आहे तर त्या महालक्ष्मीच्या प्रभावाची किंवा सगळ्या सौंदर्याची किंवा गुणांची आम्हाला जाणीव आहे, माहीत आहे. आपण बघा, एखाद्याकडे जायचं असेल तर आपल्याला माहिती असतं तिथं गेल्यावर कसं वागायचं, ते कसे वागतील, त्या तयारीनिशी आपण जातो. ते खूप मोकळ्या मनाचे मोठे असतील तर आपणही मोठ्या मनानं काहीतरी घेऊन जातो, त्यांच्या मुलांना नेतो, त्यांच्या घरात नेतो. आणि लक्षात येणार असेल की तिथं गेल्यावर फक्त बेतास बात, या बसा, बरं झालं, आला, छान झालं, पुढच्या वेळेला नक्की जेवायला या, असं म्हणणारे असले की आपण ओळखायचं तिथं काही जास्त आपण अपेक्षा ठेवून जाणं योग्य नाही. आता इथं मात्र काय सांगितलेलं आहे की ही सगळ्यांची प्रियसखीसारखी आहे आणि त्यामुळं तिचा जो पती आहे अच्युत म्हणजेच विष्णू, त्याचीही वल्लभा आहे, प्रिय आहे, पत्नी आहे आणि तिला माझा नमस्कार असं सांगितलं होतं. आता पुढे बा, महालक्ष्मीचे विद्महे म्हणजे मी सांगत होते आणि पुन्हा ते राहिलं, सगळ्या उदाहरणातच गेले मी. विद्महे म्हणजे आम्ही जाणतो, आम्हाला तिची जाणीव आहे. विष्णुपत्नीचे धीमही आणि विष्णूची जी पत्नी आहे तिचं धीमही म्हणजे ध्यान करतो, निरंतर ध्यान करतो आम्ही. बघा, डोळे मिटलेले असले तरी लोकांना आठवतं, अमक्याकडनं पैसे यायचे राहिले, अमक्या ठिकाणी हरवले, अमक्या ठिकाणी उगाचच मिळाले, काही असं. तर म्हणून धीमही म्हणजे ध्यान करतो. अर्थात अशा लक्ष्मीचं सारखं पैशाचं ध्यान करू नये माणसाने, भगवंताचंच ध्यान करायला पाहिजे. कुठलीही संपत्ती किंवा ही नश्वर आहे. अगदी धनम मेरुतुल्यम, मेरू पर्वत एवढं जरी धन मिळालं तरी ते आपल्याला कायमचं टिकेल का? हो, नाही. आता बघा, किती लोक बेचिराग झाले, त्यांची घरं हे झाली, वाहून गेली. आहे का हो कुठल्या संपत्तीला असं चिरकाल टिकणारी आहे का? नाही. म्हणून भगवंताचं सतत स्मरण करायचं. ते आमचे भाजीवाले बाबा रोज म्हणतात, ताई आता हे होणार का हो, प्रलय होणार का हो, सगळं बुडून जाणार का हो, सारखं त्यांना काळजी पडलेली. जे असे जाणीव ज्यांच्या मनात जास्त असतील ते लोक सारखा असा विचार करतात. म्हटलं आत्ता असा नका विचार करू, एवढं सगळं कलियुग काही संपत आलेलं नाही, अजून त्याची पुष्कळ हजारो वर्ष शिल्लक आहे. त्यामुळं काही भागात प्रलय होतो, काही भागात काहीच होत नाही. मग आपण आहोत ना आत्ता सुरक्षित, आणि जे दुःखी आहेत त्यांच्याबद्दल आपण कणव ठेवायची, त्यांना परोपकार करायचा, काहीतरी मदत करायची, हे आपल्या हातात आहे. तर त्या महालक्ष्मीनं अशी पण आपल्याला बुद्धी द्यावी
खरं ते शुकनाथचा उपदेश म्हणून छान पुस्तक आहे, मला सापडलं होतं. आणि त्याच्यामध्ये पण लक्ष्मीमुळं कसं, लक्ष्मी आली की माणूस कसा बदलतो, कसा वागतो, आणि तो दोष लक्ष्मीचा आहे का आपला आहे, हा आपण विचार करायचा. पुढं म्हणतायत आनंद कर्दम श्रीदश चिक्लीत इति विश्रुता ऋषयश्च प्रिय श्रियपुत्रा श्रीर्देवी देवता मता. सोपं आहे एकदम, सगळी नावं तिच्या पुत्रांची आहेत. आनंद, कर्दम, श्रीद आणि चिक्लीत. ते नावं आपल्याला त्याचा काही अर्थाची गरज नाही आहे, ती नावं म्हणून लक्षात ठेवायची. इति विश्रुताहा, विश्रुताहा म्हणजे सुप्रसिद्ध. असे सुप्रसिद्ध 4 पुत्र आहेत तुला. ऋषयश्च श्रिय हा पुत्र, म्हणजे ऋषींचे हे 4 पुत्र आहेत. ऋषींचे म्हणजे तिच्या ऋषींचे. आणि ते कसे आहेत तर उद्गाते आहेत, ऋषी आहेत. श्री ही देवी ही देवता मता. ही देवी माझ्यावर प्रसन्न हो अशी माझी इच्छा आहे, किंवा असं मला वाटते. पहिल्यांदा सांगितलं की हे सगळे 4 पुत्र आनंद, कर्दम, श्रीद, चिक्लीत हे तिचे 4 पुत्र आहेत. आणि या सूक्ताचं प्रथम उद्गाते पण तेच आहेत, त्यांनीच हे रचलेलं आहे नाही का. आपण पाहिलं आहे सुरुवातीला कर्दम, तर त्यांनीच हे निर्माण केलेलं किंवा त्यांच्या मुखातून बाहेर पडलेलं, प्रतिभेतून त्यांच्या व्यक्त झालेलं असं आहे. आणि या ऋषींनी लक्ष्मीसह माझ्यावर सदैव प्रसन्न व्हावं किंवा प्रसन्न असावं असं म्हणायचं. ऋषयश्च श्रियपुत्रा श्रीर्देवी देवता मता. मता म्हणजे माझ्या आवडीचे आहेत, प्रसन्न व्हावं. सगळे तिचे पुत्र सर्वांनी हे श्रीसूक्त म्हणावं, आनंदानं म्हणावं, आणि लक्ष्मीसह सर्वांनी माझ्यावर प्रसन्न होऊन इथं राहायला यावं असं 10 वेळा ते सांगतात. आता त्यामुळं काय होणार आहे ते पुन्हा पुढच्या एका श्लोकामध्ये सांगतात. ऋणरोगादि दारिद्र्यम पापच्च अपमृत्यवः. कोणत्या गोष्टी माझ्यावर नकोत, ऋण नको. समजा मी काढलं असेल कर्ज, तरी त्याची आता दुष्काळामुळं, दुष्काळ म्हणजे ओला दुष्काळ, कर्जमाफी व्हावी पंतप्रधानांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळं आता काय आपल्याला कर्जाची काळजी नाही, ऋण. तसंच रोगादी, रोग इत्यादी. दारिद्र्य, ऋण म्हणजे कर्ज, माहिती आहे सगळ्यांना. दारिद्र्य ते तर कुणाला असू नये, पण कुंती म्हणायची मला रोज संकट दे, म्हणजे काय होईल, आम्हाला तुझी क्षणाक्षणाला आठवण येईल. तर जेव्हा आपल्यावर कोणाचं तरी ऋण असेल, कुठलं तरी दुखणं असेल, तेव्हा बघा तोंडून बरोबर जय देवा, जय रामा, जय श्रीकृष्णा, जो ज्याचा हे असेल आराध्य दैवत त्याची हाक मारली जाते. दारिद्र्य दूर कर. पापच्छ आणि पापसुद्धा दूर कर. अपमृत्यूवः. आता ऐकतो आपण, कुणी 28व्या वर्षी गेलं, कुणी 5व्या वर्षीच गेलं, कुणी जन्मल्याच गेलं. ते सगळे अपमृत्यू आहेत. जन्माला आल्यानंतर जे 4 आपले आश्रम आहेत, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम, हे 4ही संन्यास म्हणजे आश्रम अनुभवल्यानंतर भगवंताचं चरण स्मरण करता करता जर आपल्याला मरण आलं तर ते चांगलं आहे. ते सहज मरण म्हणलं जातं. हे अपमृत्यू, अयोग्य वेळीला, अकारण किंवा काही कारण घडल्यामुळं असा जो येतो तो अपमृत्यू. आणि काय काय नष्ट होऊ दे, भय, शोक, मनस्ताप, त्याचं सगळे मिळून एकत्रित घातल्यामुळं तापाहा असं अनेक वचन झाले. भय शोक मनस्तापा नश्यंतु मम सर्वदा. हे सगळं माझं नष्ट होऊ देत. आणि मग श्रीर्वर्चस्वम आयुष्यम आरोग्यम आविधात शोभमानं महीयते धनं धान्यम पशुं बहुपुत्रलाभम शतसंवत्सरम दीर्घमायुः. शेवटची ओळ आधी लक्ष ठेवा.
शतसंवत्सरम दीर्घमायु. रोज श्रीसूक्त म्हटलं तर 100 वर्ष आयुष्य आहे. बघा, काय हरकत नाही ना म्हणायला. मग अशी म्हणलं तसं एक काले पठे नित्यम. देवीचं स्तोत्र एकदा म्हणलं अमकं होईल, दोनदा म्हणलं अमकं होईल, तीनदा म्हणलं. इथं तर फक्त रोज म्हणायचे. एकदा म्हणा, तुम्हाला शतसंवत्सरा दीर्घमायु, 100 वर्षाचं दीर्घायुष्य मिळेल. शिवाय काय काय, श्रीर वर्चस्वम, म्हणजे तुझी जर आम्ही पूजन केलं किंवा तुझी उपासना केली तर आयुष्य, आयुष्य शब्द माहिती आहे, तो आयुष्यम असं संस्कृत आहे. आरोग्यम, आविधात, भरपूर प्रमाणात. शोभमानम महीयते, म्हणजे आश्चर्यकारक त्याचा वाढ वृद्धी होईल. विपुल धन मला महीयते, पृथ्वीसारखं भरपूर होईल. आणि काय काय मिळेल, धनम धान्यम पशुम बहुपुत्र लाभम. आपल्याला धन पाहिजे, नुसता पैसा असून उपयोग नाही, धान्य पाहिजे, त्याच्यासाठी अतिवर्षण व्हायला नको, धान्य यायला पाहिजे, पशुधनही माझ्याजवळ पाहिजे, बहुपुत्रांचा लाभ पाहिजे. हल्ली एकमेव गुणी पुत्रो नच मूर्ख शतान्यपी, हे अगदी सुभाषित सगळे मनात आणतात की आम्हाला एकच पुत्र असू देत, एकच मूल असू देत. पण मला सांगा, आपल्यासारखी हुशार, बुद्धिमान, पारमार्थिक बुद्धी असणारी, जास्त काय म्हणू, संसारामध्ये वासनांमध्ये अलिप्त न झालेली अशी अधिक मुलं व्हायला काय हरकत आहे देशासाठी. देशाला सगळ्या विद्वानांची, हुशारांची, पराक्रमांची गरज आहे. म्हणून बहुपुत्र लाभम, काय काय मिळणार आहे, धन धान्य, बहुपुत्र लाभ आणि शतसंवत्सर दीर्घमायु, आणि 100 वर्षाचं दीर्घायुष्य मिळो. अशी माझी प्रार्थना आहे. आता तुम्हाला सगळं मिळू देत, तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांना. पण आता खरं सांगू का, बाकी काही नको. तसं जर म्हणलं, तिचं वर्चस्व, श्रीचं हे नको आहे. फक्त आयुष्यम आरोग्यम, म्हणून आपण म्हणतो आरोग्यम धनसंपदा. आरोग्य हीच धनसंपदा आहे. आणि ते शोभ, म्हणजे अत्यंत सद्गुणी अशा संतती मिळाव्यात, मित्र मिळावे, दीर्घायुष्य मिळावं, अशी प्रार्थना देवीला केलेली आहे. आता आपण इथं थांबूया. आज तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते, हे म्हणायचं राहिलं. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करूया. ज्ञानदेवांना, निवृत्तीनाथांना, पंढरीरायाला आणि या सर्व स्वरूपातल्या देवींना वंदन करूया. खरं म्हणजे बघा, तुम्हाला ते स्तोत्र जर पाठ असेल तर, कारण आज कसं आहे, आज एक आपल्याला संधी आहे देवीचं हे करायला, आराधना करायला. आज आणि उद्या परत आपल्याला आहेच ना. आणि आता अमृतानुभव तसं दुसरं प्रकरण आपलं संपत आले, 4-5 श्लोक राहिलेले. येत असेल तर तेही स्तोत्र म्हणूया आज. मला असं वाटतं की थोडी तुम्हालाही कोणाला काही सादर करायचं असेल तर करा. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मतां. रौद्रायै नमो नित्यायै गौर्यै धात्र्यै नमो नमः. ज्योत्स्नायै चेन्दुरूपिण्यै सुखायै सततं नमः. कल्याण्यै प्रणतामृत्यै सिद्ध्यै कुर्मो नमो नमः. सगळीकडं मागणं तीच केलेली आहे. कल्याण मिळावं, आयुष्य वाढावं. नैऋत्यै भूभृतां लक्ष्म्यै शर्वाण्यै ते नमो नमः. दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै ख्यात्यै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नमः. अतिसौम्यातिरौद्रायै नतास्तस्यै नमो नमः. नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नमः. हे 5 श्लोक झाल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं आणि आपल्यामध्ये जे गुण आहेत, माझी कन्या जी सादर करते आहे, तर त्यातले तिने ठराविक 9 दिवसाचे 9 गुणच घेतलेले आहेत. पण नमस्तस्ये 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 नमो नमः एवढं तुम्ही सगळे म्हणू शकता. एक शब्द फक्त प्रत्येक ठिकाणी नवीन आहे.
या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता. तुम्ही फक्त नमस्तस्यै म्हणलं असतं तर छान वाटलं असतं. नमस्तस्यै 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 नमो नमः. हा सगळे म्हणलात तरी चालेल. या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता. म्हणा नमस्तस्यै. हा या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता. आता बघा शक्तिरूपेण आहे, तुम्हाला ते सुद्धा म्हणता येईल. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. सगळे एका एका आवाजात म्हणा. पुढं आहे तृष्णारूपेण. म्हणा या देवी सर्वभूतेषु तृष्णारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. आता शांती आहे. या देवी सर्वभूतेषु नमस्तस्यै नमो नमः. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. नमस्तस्मै नमस्तस्मै तस्मै नाही म्हणायचं, नमस्तस्यै म्हणायचं. सर्वभूतेषु क्षमा रूपेण संस्थिता. तुमचा क्रम वेगळा नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शांती रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. सगळ्यांना म्हणू द्या. सर्वभूतेषु दया रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. थोडं इतरांना म्हणू द्या. आता सर्वभूतेषु श्रद्धा रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. इतरांना म्हणू देत. आता म्हणा बाकीचे. आता कांतिरूपेण. या देवी सर्वभूतेषु कांतिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै नमस्तस्यै म्हणा नमस्तस्यै नमो नमः. आता लक्ष्मी रूपेण. त्यांनी क्रम बदलला होता तो. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. आता वृत्तिरूपेण. या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संस्थिता. म्हणा नमस्तस्यै 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 नमो नमः. सगळ्यांचे ऑडिओ चालू आहेत, सगळ्यांनी नका चालू करू. या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता. म्हणा नमस्तस्यै 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 नमो नमः. हा आता दयारूपेण. या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. आता तुष्टी आहे बघा. या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता. म्हणा नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. आता भ्रांती. या देवी सर्वभूतेषु भ्रांतिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. इंद्रियाणाम् अधिष्ठात्री भूतानां चाखिलेषु या भूतेषु सततं तस्यै व्याप्तिदेव्यै नमो नमः. चितिरूपेण या कृष्णम् एतद्व्याप्य स्थिता जगत्.
नमस्तस्यै 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 नमो नमः सुतासुरै पूर्वमुदिष्ट संश्रयात् तथा आता आवाज बंद करा. तथा सुरेंद्रेण दिनेषु सेविता करोतु सान शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभिहन्तु चापदः या साम्प्रतं चोद्धतदैत्यतापितैर् च सुरैर्नमस्यते याच स्मृता तत्क्षणमेव हन्ति न सर्वापद भक्तिविनम्रमूर्तिः. चला देवीला नमस्कार असो. भवानी माता की जय, दुर्गा माता की जय, सरस्वती माता की जय. थांबूया का आज आपण इथे. मी ठरवलं होतं तो पुढचा एक श्लोक छान होता आपली ओवी, पण 10 मिनटंच राहिलीत, नाही तर मग ती म्हणते फक्त मी. छान आहे ती. 73वी घ्यायची होती आज आपल्याला. हां. वो पसर याचे बळ घेऊनी मिरवे किळ तैसे रत्न नभे निखळ चक्रवर्ती हा. वो पसर याचे बळ. वोपसर म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? जर माहिती असेल, हल्ली मीनावरची दागिने मिळतात, तर तो जो थर दिला जातो त्याला वोपसर असा शब्द वापरलेला. सोन्याचे दागिने विशिष्ट आतल्या बाजूला असा रंग वगैरे देऊन बघा, ते लालसर हिरवे वगैरे सगळे रंग त्याच्यामध्ये शेडिंग दिसत असतं. तर त्याचं बळ म्हणजे त्याच्या बळानी घेऊनी मिरवे किळ. किळ म्हणजे सोनं. सोनं त्याच्यात अधिक मिरवायला लागतं म्हणजे शोभून दिसतं. तैसे रत्न नवे निखळ चक्रवर्ती हा. किंवा रत्न, एखादं रत्न जर ठेवायचं असेल तर त्याला सुद्धा अगोदर असा काहीतरी रस घालतात, म्हणजे कुठला तरी रंग पण आणि त्याच्यामध्ये चिकटण्याची शक्ती असलेला पण. मग काय होतं, ते रत्न अधिक खुलून दिसतं, अधिक चांगलं दिसायला लागतं. म्हणून त्यांनी काय म्हणलं, तैसे रत्न नवे निखळ. पण नुसतं रत्न काही शोभून दिसत नाही हो. निखळ म्हणजे अगदी ज्याला स्वच्छ चांगलं असं दिसत नाही. म्हणजे रत्नाला सुद्धा काहीतरी कोंदण, त्याला एक साधा शब्द आहे मराठीत, कोंदण. कोंदणात तो जास्त रत्न म्हणा किंवा सोन्याचा अलंकाराचं मणी असेल तो, हा जास्त शोभून दिसतो. पण हे जे निवृत्तीरूपी रत्न आहे त्याला कशाची गरज नाही, त्या वोपसराची पण गरज नाही. तैसे रत्न नवे निखळ चक्रवर्ती हा. ते तसं रत्न नाही आहे, हे निखळ रत्न आहे म्हणजे शुद्ध चांगलं आहे. आणि हा चक्रवर्ती आहे. काल परवा ती कल्पना पाहिलेली होती. एखादा मनुष्य कोणाचं तरी राज्य हिरावून घेतो आणि आपण त्याच्यावर राज्यावर बसतो किंवा सगळं राज्य चालवायची इच्छा करतो, हे करतो. तसं यांनी कुणाचं निवृत्तीपद किंवा हे चक्रवर्तीपद हिरावून नाही घेतलेलं. सगळ्यात उत्तम असणाऱ्याला ते पद मिळतंच, चक्रवर्ती. आणि हे जे निवृत्ती हे पद आहे किंवा निवृत्ती हे बिरुद आहे, हे त्यांना स्वतःसिद्ध किंवा आपणहून मिळालेलं आहे असं ज्ञानदेव म्हणतात. म्हणजे हे साधेसुधे गुरु नाही आहेत. नाही तर त्या समर्थांनी सांगितलेलं तसं पशाचे, छोट्या छोट्या पैशावर भुलणारे किंवा त्याची आशा धरणारे, त्या कुठेतरी राहायला मिळणारे आशा करणारे असे त्याचे हे गुरु नाही आहेत. हे गुरु माझे अत्यंत अस्सल आहेत, निखळ आहेत. जसं निखळ रत्न असेल, स्वच्छ असेल, सोनं स्वच्छ असेल, ज्याच्यामध्ये भेळमिसळ नसेल. आता बघा, उद्या परवा हे आहे ना दसरा, विजयादशमी, तर इतके सगळ्या आम्हाला तर फार सातारपासूनचे सोन्याचे दुकानदार, सुवर्णालंकारवाले मेसेज पाठवत आहेत, या भरपूर त्याच्यावर आता त्या दिवशी हे आहे, काहीतरी तुम्हाला सवलत आहे, भरपूर खरेदी करा. आता एकाच्या काहीतरी मिळणार त्याच्यात मुभा सवलत, म्हणून आपण इथून तिकडे जायचं आणि सोनं खरेदी करायचं का. आत्ता दारावरून गाड्या चाललेल्या होत्या, ते सगळ्यात तुम्हाला अगदी रिजनेबल कमी ह्याच्यात, आणि त्या दिवशी ऑफर असणार, 20% 30% तुम्हाला कमी मिळणार. पूर्वी असं असायचं, सोन्यावर 10 ग्रॅम चांदीचं हे, आता हल्ली चांदीच मागली आहे. नाही तर चांदीचं नाणं मिळेल, चांदी मिळेल,
10 ग्रॅम म्हणा, 5 ग्रॅम म्हणा. आता मध्यंतरी मी मध्ये सांगितलं होतं तुम्हाला की ते एक नवीन दुकान झालं, आम्हाला तिथे माहिती नाही, या म्हणे उद्घाटनाला आपलं काही जाणं होत नाही. तर त्या दिवशी सगळ्या बायकांना सोन्याच्या नथी त्यांनी लुटल्या, जेवढ्या आले तेवढ्यांना. म्हणजे आपली अगोदर ही प्रसिद्धी करायची आणि नंतर आपण त्याच्यातनं मिळवायचं. असे हे गुरु नाही आहेत. प्रसिद्धी करून मोठेपण मिळालेलं असे हे निवृत्ती महाराज नाही आहेत, निवृत्ती गुरु नाही आहेत. तर त्यांच्याकडं मुळातच ते सगळं प्राप्त झालेलं आहे. ज्याला ज्ञान म्हणूया किंवा ते पद म्हणूया किंवा ते बिरुद म्हणूया, आणि असे मिळवलेले असे हे गुरु आहेत. असं आपण थोडक्यात मी आज सांगितलं फक्त त्या ओवीचं. आपण उद्याला येणार आहात ना सगळे? उद्या घ्यायचं आहे ना वर्ग? 4:45ला पण नाही जमणार का? नको असेल तर मग सगळ्यांनी नाही म्हणून सांगा, कारण ते अर्धवट नको मग. उद्याचे दिवस नकोच ताई. बरं, आणि परवा सुट्टी द्या मॅडम. बरं ठीक आहे, घ्या मग सुट्टी. खरं म्हणजे मग काल आजच मला पाहिजे होती, माझं येता धावपळ झाली सगळी, पण म्हणलं नको सुटायला. काही हरकत नाही, अष्टमीपर्यंत झालंय आपलं. चालेल ठीक आहे. श्लोक म्हणतात, इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं स्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयःवचाल्पं विषयविपदां ग्राह्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिश्चन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. आरती म्हणणार आहे कुणी? म्हणू का ताई? म्हणा. म्हणू का? हो म्हणा. म्हणू. कोण म्हणतंय? सुमिताताई म्हणतात. सुमिताताई म्हणू दे. नाही, तुम्ही म्हणणार असाल तुम्ही म्हणा, असं काही नाहीये. नाही, म्हणा ना, कुणी म्हणा, पटकन म्हणा. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जोगी इतरेनती कोणी अवतार पांडुरंग नावाचे आरती ज्ञानराजा महाकैवल्य. आरती ज्ञानराजा एकानेच म्हणू दे प्रतिभाताई. साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञानराजा कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी नारद तुंग गायन करी. आरती ज्ञानराजा महाकैवल्य मनोवेधला माझा. आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर बोले विश्व ब्रह्म चितेले राम जनार्दनी
पायी फेरे आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा सुंदर. ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. अंबा माता की जय. दुर्गा माता की जय. छान. सर्वांना